इराण इस्रायल युद्धाला आता 8 दिवस झालेत, पण अजूनही या दोन देशांमधला संघर्ष थांबलेला नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सरेंडर करण्याचं आवाहन केलंय, पण इराणनं हे आवाहन साफ धुडकावून लावलंय. त्यामुळे आता युद्ध आणखी भडकणार अशी चिन्ह आहेत. गुरुवारी रात्री इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दावा केला की ते इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवरती हल्ला करतील. आम्ही याचं प्लॅनिंग बऱ्याच महिन्यांपासून करत होतो, असं ते म्हणाले. नेत्यानाहूंनी म्हटलंय की त्यांना यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदतीची आवश्यकता आहे. त्यांनी अमेरिकेलाही मदतीचं आवाहन केलंय. त्यानंतर आता अमेरिका सुद्धा या युद्धात उतरणार का अशा चर्चा सुरू झाल्यात. याच पार्श्वभूमीवर नुकतीच एक घटना घडली. नुकतंच अमेरिकेत एक विमान दिसलं. बोईंग कंपनीचं हे विमान अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC इथं होतं. वरवर जरी ही घटना सामान्य वाटत असली तरी यामागचा अर्थ फार मोठा आहे. या विमानाच्या दिसण्यानं आता अमेरिका थेट युद्धात उतरणार अशा चर्चा सुरू झाल्यात. हे विमान नेमकं आहे काय, ते आत्ताच अमेरिकेत का दिसलं, या विमानाच्या दिसण्यानंतर अमेरिका युद्धात उतरण्याच्या चर्चा का सुरू झाल्या, सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी अमेरिकेत दिसलेलं हे विमान काय आहे ते बघूयात. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC इथं बोईंग कंपनीचं E-4B नाईट वॉच हे विमान दिसलं. हे अमेरिकन सैन्याच्या सर्वात गुप्त विमानांपैकी एक आहे. हे बोईंगचं 747-200 विमान आहे, ज्याला अमेरिकन सैन्याकडून खास मॉडिफाय करण्यात आलंय. हे विमान फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, डिफेन्स सेक्रेटरी आणि जॉईंट चीफ ऑफ स्टाफ यांच्या वापरासाठीच तयार करण्यात आलंय. या विमानाचं आणखी एक नाव आहे. हे नाव म्हणजे डूम्सडे प्लेन. या विमानाला हे नाव मिळण्याचं कारणही खास आहे. डूम्सडे प्लेनची स्पेशालिटी म्हणजे हे विमान अशा पद्धतीनं बनवण्यात आलंय की ते अणुयुद्ध किंवा एखाद्या संकटाच्या परिस्थितीत काम करू शकतं. या विमानावर न्यूक्लिअर ब्लास्टमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्सचा परिणाम होत नाही. म्हणजे जर अमेरिकेवर कोणी न्यूक्लिअर हल्ला केला तर या परिस्थितीत हे विमान हवेतून ऑपरेट करू शकतं. या विमानात बसून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये सैन्याला कमांड देऊ शकतात. डूम्सडे प्लेन हे हवेत सलग 24 तासांपेक्षा जास्त काळ काम करू शकतं. याचं कारण म्हणजे या विमानात मिड एअर फ्युलिंग सिस्टीम आहे. या सिस्टीमचा अर्थ असा की हवेत एखादं दुसरं विमान येऊन त्या विमानातलं इंधन या विमानात भरलं जाऊ शकतं. यासोबतच या विमानात 67 सॅटेलाइट अँटिनाज आणि जगभरातले रेडिओ लिंक्स आहेत, ज्या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीत संपर्क साधला जाऊ शकतो. एक प्रकारे हे विमान मोबाईल पेंटागॉन आहे, जे हवेतून अमेरिकन सैन्याला चालवू शकतं. हे विमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा देशाबाहेर जातात तेव्हा त्यांच्या स्वतःच्या विमानाशिवाय दुसऱ्या विमानतळावर तैनात केलेलं असतं. म्हणजे जर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना तिथून बाहेर काढण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो. आता नुकतंच हे विमान वॉशिंग्टन DC जवळ स्पॉट करण्यात आलं. ते अमेरिकेच्या लुझियाना राज्यातल्या एअरफोर्स बेसवरून मेरीलँड राज्यातल्या एअर बेसवर आलं, जे वॉशिंग्टन DCच्या जवळ आहे. आता या घटनेची एवढी चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे या विमानानं या उड्डाणासाठी नेहमीच्या मार्गाचा वापर केला नाही. हे विमान अमेरिकेच्या किनाऱ्यावरून उडत वॉशिंग्टन DCच्या जवळ आलं. तज्ज्ञांच्या मते हा फ्लाइंग पाथ नॉर्मल नाही. याचा अर्थ असा होतो की हे कुठलंही ट्रेनिंग नव्हतं, तर या विमानानं ते कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असल्याचं दाखवलंय. कोणतंही विमान उड्डाण करतं तेव्हा त्याचा एक कॉल साईन असतो. या विमानाच्या उड्डाणावेळी त्याचा कॉल साईन ऑर्डर 01 असा होता. याचा अर्थ हायेस्ट अलर्ट असा होतो. त्यामुळे या विमानाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले असं तज्ज्ञांचं मत आहे. आता या संपूर्ण घटनेला इराण इस्रायल युद्धाशी जोडलं जात आहे. मध्य पूर्वेत सध्या या दोन देशांमध्ये सुरू असलेलं युद्ध आता चांगलंच तीव्र झालंय. ताज्या घडामोडीनुसार हे दोन्ही देश माघार घेण्याच्या मनस्थितीत अजिबात नाहीत. अमेरिकेनं धमकी दिली असली तरी त्याचा इराणवर परिणाम झालेला नाही. इराणकडून इस्रायलवर सातत्यानं मिसाईल्स डागले जात आहेत. त्यामुळे इस्रायलच्या आयर्न डोमवरचा ताण वाढलाय. इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेनं भूमध्य समुद्रात त्यांचे थार्ड मिसाईल्स आणि डिस्ट्रॉयर्स तैनात केले असल्याची बातमी आहे. सोबतच युरोपियन आणि NATO बेसेसवरून इंटरसेप्टर मिसाईल्सच्या साठ्याची मदत पाठवायला सुरुवात केली आहे. पण अद्याप अमेरिका थेट या युद्धात उतरलेली नाही. मात्र आता वॉशिंग्टन DC जवळ डूम्सडे प्लेन दिसल्यानं अमेरिका आता या युद्धात एंट्री घेऊ शकते असं बोललं जातंय. अमेरिकेत डूम्सडे प्लेन दिसण्याचा अर्थ काय असू शकतो, तर अमेरिका संभाव्य युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी हे करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. जर अमेरिका या युद्धात उतरली तर इराण हा अमेरिकेवरही हल्ला करायला मागे पुढे पाहणार नाही असं चित्र आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत तयार राहण्यासाठी डूम्सडे प्लेनला वॉशिंग्टन DC जवळ तैनात केलं जात असल्याचं बोललं जात आहे. अमेरिकेच्या या माध्यमातून इराणला मेसेज देण्याचाही प्रयत्न आहे.
इराणनं जर शरणागती पत्करली नाही तर इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिका युद्धात उतरेल असा स्पष्ट मेसेज या माध्यमातून अमेरिकेनं इराणला दिलाय। जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर अमेरिका जेव्हाही अशा प्रकारच्या युद्धजन्य परिस्थितीत सापडली तेव्हा त्या देशानं आपल्या राजधानीजवळ हे विमान तैनात केलंय। यापूर्वी 2001 साली जेव्हा अमेरिकेत 9/11चा अटॅक झाला होता तेव्हा हे विमान वॉशिंग्टनच्या आकाशात दिसलं होतं। त्यापूर्वी रशियासोबतच्या शीतयुद्धाच्या काळातही जेव्हा न्यूक्लिअर अटॅकचा धोका निर्माण झाला होता तेव्हाही हे विमान तैनात करण्यात आलं होतं। अलीकडच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात 2017-18 साली अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातला तणाव प्रचंड वाढला होता, त्यावेळीही हे विमान चांगलंच ऍक्टिव्ह होतं। आता इराण इस्रायलच्या युद्धादरम्यान हे विमान पुन्हा एकदा वॉशिंग्टन डीसीच्या जवळ दिसलं। याचा अर्थ हाच लावला जातोय की अमेरिका युद्धजन्य परिस्थितीसाठी तयारी करते। अद्याप अमेरिकेनं थेट युद्धात उडी मारली नसली तरी ज्या वेगानं परिस्थिती चिघळत आहे ते पाहता हा दिवस दूर नाही असं दिसतंय। जर अमेरिकेनं युद्धात उडी घेतली तर युद्ध आणखी मोठं होऊ शकतं। शिवाय यात इराण आणि इस्रायलचे शेजारी देशही भरडले जाऊ शकतात। त्यामुळे यात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? अमेरिका इराण इस्रायल युद्धात थेट उतरणार का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।